मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर भावुक झाले. दाटलेल्या कंठाने त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा. दादा म्हणजे आमच्या ठाकूर आणि पवार कुटुंबाचा आधार. जे काम कायद्यात बसत होतं ते त्यांनी केलंच आणि जे बसत नव्हतं त्याला तोंडावर नकार दिला. प्रशासनावर त्यांचं जबरदस्त नॉलेज आणि मजबूत पकड होती. अगदी 2 दिवसांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. 100% मदत करतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. स्पष्ट वक्ते, प्रेमळ आणि पक्षाच्या पलीकडचा माणूस, खऱ्या अर्थाने दादा. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार. काय नाही, स्पीचलेस. खऱ्या अर्थाने दादा, राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा. कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो. जे काम होते ते केलं, जे नाही होऊ शकत, कायद्यात बसत नाही, त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार, दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही. हे काम करतो, विषय संपला. अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं, इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारखे बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत. कोणत्या नियमात काय बसवता येईल, काय नाही बसवता येणार, सगळ्यांचे दादा होते. आजची घटना आपल्या मनाला कशी चटका लावते, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धुरंधर राजकारणी आणि धुरंधर नेता आज आपल्यामधून निघालेला आहे. खऱ्या अर्थाने माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना, 1, 2, 3 नेते, त्यातलं अजितदादांचं वरचं स्थान होतं. स्पष्ट पण प्रेमळ. बोलताना काही जणांना फटकळ वाटायची. मला वाटतंय आता की आजही अजितदादा खरंच गेले म्हणून. नाही जायला पाहिजे होते. अगदी 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं. दादा कामं लागतील, मदत लागेल, हितेंद्रजी 100%. हा जो एक बोलण्याचा, आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाटण्याचं एक वेगळं. भावनेनं आपला सुद्धा कंठ दाखवून येते. एक अनेक राज्यामधले जे नेते आहेत, जे सिनियर आहेत, जे मोठे लोक आहेत, प्रत्येकाने हंबरडा फोडलेला आहे अजितदादाची बातमी. आपला सुद्धा कंठ दाखवून. राजकारणाच्या पलीकडे होत माणूस होता. पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कशा प्रकारे. आयुष्यात पक्षाच्या पलीकडे सगळ्यांना मदत केलं. खऱ्या अर्थाने दादा. तुम्हाला सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलेलं आहे की उद्ध्वस्त झालं, एका शब्दामध्ये त्यांनी. 100%. म्हणजे ते नाही, अनेक लोक सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा. ठाकूर आणि पवार कसे संबंध होते? ठाकूर आणि पवाराचे संबंध कसे होते? जग जाहीर होते ते सोडून द्या. महापालिका रिझल्ट लागल्यावर त्यांनी तुम्हाला अक्षरशः फोनवर सॅल्यूट सांगितलेलं की एवढं यशावर बोलले की महाराष्ट्रात सगळी धुळधाण होत असताना तुम्ही तुमचं
कट राखला सॅल्यूट. धन्यवाद. अजितदादाची